नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा गुणाकार व भागाकार यांची शाब्दिक उदाहरणं आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। आता याच्यामध्ये बघा, पहिलं गणित आपल्याला असं विचारले की 42 मीटर लांबीची दोरी समान अंतरावर 6 ठिकाणी कापल्यास प्रत्येक तुकडा किती लांबीचा होईल। खूप सोपा प्रश्न आहे। आता काय सांगितलं, दोरी किती लांब आहे, 42 मीटर आहे आणि ती किती ठिकाणी कापल्यास, 6 ठिकाणी कापल्यास। मग ते काय करायचं आहे, ही 42 मीटरची दोरी 6 ठिकाणी कापायची। मग ही 42 मीटरची दोरी आणि 6 ठिकाणी कापले, 1 2 3 4 5 आणि हे 6। मग बघा, हे मी लिहिलेले करेक्ट आहे का। ही दोरी बघा 1 2 3 4 5 6 असे 6 ठिकाणी कापले। मग या दोरीचे तुकडे किती झालेत बघा बघा, हा 1 2 3 4 5 6 7 किती तुकडे झाले, 7। मग इथे 42 ला 6 ने भागून चालले का, नाही। मग इथेच मुलांचं कन्फ्युजन होतं, म्हणून आपण काय करू, म्हणून मी या पद्धतीने दाखवलेलं आहे। मग कितीने भागायचं आहे आपल्याला, 7 ने। जरी 6 ठिकाणी कापतो, ज्यावेळेस दोरी आपण 6 ठिकाणी कापतो त्यावेळेस दोरीचे 7 तुकडे होतात। मग आपल्याला प्रत्येक या छोट्या प्रत्येक तुकड्याची लांबी काढायची आहे। मग काय करायचं आहे, 42 भागिले 7 करायचे। मग आपल्याला मिळते 7 सक 42, वजाबाकी करायची आहे, बाकी आली 0। मग आपलं उत्तर किती आले, 6। मग बघा, ही 6 किती दिले आपल्याला, 6 मीटर दिले नाही का। मग ही 6 मीटर, 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 ही पण 6 आणि ही पण 6। बघा बरं, म्हणजे प्रत्येक तुकड्याची लांबी किती आहे, तर 6 मीटर। बघा बरोबर येते का। 6 6 7 12 7 18 7 24 6 35 6 36 6 7 42। एकूण दोरीची लांबी तेवढीच आहे, 42 मीटर। म्हणून मग प्रत्येक छोट्या तुकड्याची लांबी किती आहे, 6 मीटर। म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 6 मीटर। दुसरा प्रश्न बघा, दररोज 750 मिलीप्रमाणे ऑगस्ट महिन्यात घेतलेले एकूण दूध किती लिटर होईल। दररोज म्हणजे एका दिवसाला 750 मिली म्हणजेच पाऊण लिटर दूध, रोज पाऊण लिटर दूध। मग आता आपल्याला कशाचं विचारलं आहे, ऑगस्ट महिन्याचं। मग ऑगस्ट महिना किती दिवसांचा असतो हे आधी काढलं पाहिजे। मग आपल्याला माहिती आहे, आपण मुठीचा वापर करून काय करतो, महिने करतो। मग ऑगस्ट महिना आहे 31 दिवसांचा। मग 31 दिवसांचं आपल्याला दूध किती लिटर होईल ते काढायचं। मी इथे काय करायचं आहे, एका दिवसाचं जर 750 तर ऑगस्ट महिन्याचे 31 दिवस, म्हणून मग गुणिले 31। आता बघा, 1 0 0, 1 गुणिले 5 5, 1 गुणिले 7 7। याचं काम झालं, एककाने गुणून झाले, म्हणून मग एककाच्या ठिकाणी 0 द्यायचं। 3 गुणिले 0 3 0 0, कारण कोणत्याही संख्येला 0 ने गुणले की उत्तर किती येतं, 0। 3 5 15, हातचा आला 1, तो बोटावर घ्यायचा आहे। 3 7 21, 21 आणि 1 हातचा 22। यांची काय करायची, बेरीज करायची। बेरीज करूया, 0 अधिक 0 0, 5 अधिक 0 5, 7 अधिक 5 12, हातचा आला 1, 2 आणि 1 3 आणि हे 2 अशी 2। मग आपलं उत्तर किती आले, 23,250। आता आपल्याला माहिती आहे 23,000, 1 लिटर म्हणजे किती, 1 लिटर म्हणजे 1000। बघा, 1 लिटर म्हणजे 1000 मिली। मग आता इथे काय येणार आहे, हे 23 लिटर म्हणजे हे एवढं लिटर आणि हे 250 मिली, 250 मिली। मग असा पर्याय आपल्याला कुठे दिसतोय बघा बरं, 23 लिटर 250 मिली, पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। तिसरा प्रश्न आहे, एका दुकानाची दररोजची 985 रुपयांची विक्री होते, तर मे ते ऑगस्ट या 4 महिन्यांची दुकानांची एकूण विक्री किती। बघा, दररोज किती रुपयांची विक्री होते, 985 रुपये। आता काय सांगेल आपल्याला, मे पासून मे ते ऑगस्ट म्हणजे मे महिना सुद्धा धरायचा आहे। मग बघा, इथे आपण मे महिन्याचे दिवस काढूया। आपल्याला माहिती आहे मे महिना किती दिवसांचा असतो, 31 दिवसांचा। मेच्या नंतर जून महिना 30 दिवस, जूनच्या नंतर महिना येतो जुलै, जुलै महिना 31 दिवस आणि जुलै नंतर ऑगस्ट, अशा या 4 महिन्यांचा आपल्याला विचारलं। ऑगस्ट सुद्धा 31 दिवसांचा असतो। मग बघा, मे ते ऑगस्ट, मे जून जुलै ऑगस्ट दिवस बघायचे। आता यांची बेरीज करूया दिवसांची, 1 2 3, यांची बेरीज केली 3 आली, 3 आणि 3 6 9 आणि हे 3 12, 3 चौक 12, 123 दिवस। मग एकूण दिवस किती आलेत, 123। आता आपल्याला माहिती आहे एका दिवसाची जर 985 रुपये विक्री होत असेल तर 123 दिवसांची, मग जास्त दिवसांची विचारले म्हणून मी इथे कोणती क्रिया, तर गुणाकार। मग बघा, इथे 3 5
15, हाताला आला 1, 1 आपण हातावर घ्यायचा आहे बोटावर, 3 8 24, 24 आणि 1 हातचा 25, परत हाताला आले 2, 3 9 27, 28 29, हातचा पकडला म्हणून मग 29 आलं. या एककाचं काम झालं, एककाच्या ठिकाणी 0, 2 निगुण्या 2 दशकाने, 2 पंचे 10, परत हातचा 1 मी बोटावर पकडलाय, 2 8 16 आणि 1 हातचा 17, परत 1 हातचा आलाय, 2 9 18 आणि 1 हातचा 19. या दोघांचं काम झालंय. मग एकक आणि दशकाचे इथे 0 द्यायचे. आता आपण शतकाने गुणतोय. 1 गुणिले 5 5, 1 गुणिले 8 8, 1 गुणिले 9 9. यांची बेरीज करूया. 5 अधिक 0 अधिक 0 5, 5 अधिक 0 अधिक 0 5, 9 आणि 7 16 आणि बघा 9 आणि 7 16, 16 आणि 5 21, 16 17 18 19 20 21, बरोबर आहे 21. हाताला आले 2. आता बघा हे 9 आणि हे 8, 9 आणि 8 17 18 19 20 21, इथे पण आले 21, हाताला 2, इथे 1, 9 10 आणि हे 2 12. मग आपलं उत्तर किती आले? मग बघा आपलं इथे उत्तर किती आले? एकक दशक हे शतकाचं घर आहे, हजार दश हजार आणि हे लक्ष 1,21,155. मग बघा बरं इथे 1,21,155, पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. संस्कृतीची 5 वर्षाची शिष्यवृत्ती 900 रुपये असल्यास तिला 3.25 वर्षानंतर शिष्यवृत्तीची किती रक्कम मिळेल? आता बघा 5 वर्षाची शिष्यवृत्ती किती आहे? दिलेल्या माहितीनुसार 5 वर्षाची शिष्यवृत्ती आहे 900 रुपये. आता आपल्याला एका वर्षाची काढली पाहिजे, कारण आपल्याला 3.25 वर्षाची विचारले. मग एका वर्षाची काढण्यासाठी आपण काय करू बघा, आता जास्त वर्षाची दिले मग आपल्याला कमी वर्षाची काढायची. मग इथे काय करायचं आपल्याला 900 भागिले हे 5, या दोघांचा काय करायचं भागाकार. मग आपल्याला माहिती आहे 5 1 5, 9तून 5 गेले 4 उरले, वरून घेतले हे 0, 5 8 40, यांची वजाबाकी केली बाकी आली 0, वरून हा 0 मी खाली घेतला. बघा यांची वजाबाकी केली बाकी आली 0, बघा बाकी आली 0. मग आपलं उत्तर किती? इथे 0च घेतला, मग इथे 0चा भाग लागला. मग इथे आपलं उत्तर किती आलं? 180. बघा परत एकदा सांगते, 5 1 5, 9तून 5 गेले 4 उरले, वरून हा 0 घेतला. 5 8 40, यांची वजाबाकी आली 0, वरून हा 0 होता तो मी इथे खाली घेतला. मग जो 0 खाली घेतला त्याला 0चाच भाग, म्हणून मग वजाबाकी किती आली परत 0. मग आपलं उत्तर आलं 180. म्हणजे एका वर्षाची शिष्यवृत्ती किती आहे? 180. आपल्याला 3.25 वर्षाची काढायची. आता 3.25 वर्ष म्हणजे काय? 3 वर्ष आणि वरचे पाव वर्ष. आता पाव वर्ष म्हणजे किती? बघा 1 वर्ष म्हणजे 12 महिने. 1 वर्ष म्हणजे 12 महिने. अर्धा वर्ष म्हणजे किती? 6 महिने. अर्धा वर्ष म्हणजे किती? 6 महिने. आणि वरचे पाव वर्ष म्हणजे 1/4 भाग आपण म्हणतो त्याला, 1/4 भाग म्हणजे पाव वर्ष म्हणजे किती? 3 महिने. मग आपल्याला 3.25 वर्ष सांगितले. 3.25 वर्ष म्हणजे काय? 3 वर्ष आणि वरचे हे 3 महिने. मग आता 3 वर्षाची आधी काढून घेऊया. एका वर्षाची आहे 180 रुपये. मग 3 वर्षाची, मग इथे काय करायचे? 3 गुणिले 180. आता आपण इथे आडवा गुणाकार केला तरी चालेल किंवा इथे उभा गुणाकार केला तरी चालेल. लवकर होण्यासाठी आडवा गुणाकार केला असता तरी चाललं असतं. 3 0 0, 3 8 24, हाताला आले 2, 3 1 3, 4 5, किती आलं? 540. आता आपल्याला अर्ध्या वर्षाची काढायची आहेत. बघा जर एका वर्षाची 180 असेल तर 6 महिन्याचे म्हणजे 180च्या निम्मे, कारण अर्धा वर्ष म्हणजे त्याच्या निम्मे. मग बघा एका वर्षाचे जर 180 असतील तर 180च्या निम्मे किती? 90, कारण बघा 9 दुने 18. आता या 90चे पण निम्मे म्हणजे 3 महिने, कारण या 6 महिन्याचे सुद्धा निम्मे 3 महिने. मग 90च्या निम्मे किती? 45. मग याच्यामध्ये आपण काय करायचं आहे? 45 ॲड करायचे आहेत. मग आपली बेरीज करायची आहे. 0 अधिक 5 5, 4 आणि 4 8 आणि हे 5 5, किती आली बेरीज? 585. म्हणून मग त्या संस्कृतीला 3.25 वर्षानंतर एकूण किती रक्कम मिळेल? तर 585 रुपये. मग 585 कुठे आहेत? पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. हे ते मी वर्षाच्या निम्म करता आले, म्हणून हे 3 महिन्याचे, हे 6 महिन्याचे आणि हे एका वर्षाचे, या पद्धतीने आपल्याला 3.25 वर्षाची आपण एकूण अमाऊंट काढलेली आहे. पुढचा प्रश्न बघूया.
पुढचा प्रश्न बघूया. 16 पोशाखांची किंमत 3584 रुपये असल्यास प्रत्येक पोशाखाची किंमत किती? आता 16 पोशाखांची किंमत दिलेली आहे. 16 पोशाखांची किंमत दिलेली आहे 3584 रुपये. आपल्याला प्रत्येक म्हणजे एका पोशाखाची किंमत काढायची आहे. मग आता इथे कोणती क्रिया करायची हे कसं ठरवायचं? जास्त पोशाखांची किंमत दिली आणि कमी पोशाखाची काढायचे. मग त्यावेळेस आपण काय करतो? या दोघांचा भागाकार करतो. मग भागाकार करून घेऊया आपण इथे. 3584 भागिले 16. 16ची माहिती आहे ना आपल्याला किंमत. मग आता बघा 16च्या पड्यामध्ये 35 आहेत का? बघा 16 1 16, 16 2 32, 16 3 48. 48 मोठे आहेत म्हणून मग काय 16 1 16, 16 2 32. 35 पेक्षा लहान संख्या आहे 32. 5तून 2 गेले 3 झाले. यांची वजाबाकी आली 0. वरून 21 आपण एक संख्या घेतो, वरून घेतले मी 8. आता 38 झाले. परत बघा 16 1 16, 16 2 28, 16 3 48. मग 16 ते 48 याच्यापेक्षा खूप मोठी आहेत. मग 16 1 16, 16 2 32. यांची वजाबाकी केली. 8तून 2 गेले किती राहिले? 6. 3तून 3 गेले 0. वरून हे 4 खाली घेतले किती झाले? 64. मग आता 16चा पाडा म्हणायचा. 16 1 16, 16 2 32, 16 3 48, 16 चौक 64. 16 चौक 64. यांची वजाबाकी केली. बाकी किती आली? 0. बाकी किती आली? 0. म्हणून मग आपलं उत्तर किती आले? एका पोशाखाची किंमत आहे 224 रुपये. 224 रुपये. मग 224 पर्याय कुठे आहे? तर बघा इथे पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुणाकार भागाकार यावरील शाब्दिक उदाहरणे सोडवून घेतलेली आहेत. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.